आता आपण लॉग इन पॅनलमध्ये मुखपृष्ठ जर क्लिक केलं तर आपल्याला ही शाळा सुद्धा आपल्याला स्क्रीन मिळेल. या स्क्रीनमध्ये आपल्याला बेसिक माहिती दिलेली असेल. त्यानंतर पायाभूतमध्ये प्रवर्ग हा ऑप्शन आहे. या प्रवर्ग ऑप्शनमध्ये तुम्ही शाळेचा प्रवर्ग भरायचा आहे. शाळेचं नाव तुम्हाला UDIS मधून डिफॉल्ट दिसेल. शाळेचे व्यवस्थापन UDIS मधून डिफॉल्ट फेच केलेला आहे. या शाळेचा जो व्यवस्थापन आहे तो लोकल बॉडी आहे, जिल्हा परिषद शाळा आहे. तर या ठिकाणी व्यवस्थापन जे आहे ते व्यवस्थापन कोणत्या प्रकारचं आहे हे इथं व्यवस्थित सिलेक्ट करा. शाळेचा व्यवस्थापन तपशील जो आहे, जिल्हा परिषद, एक्स गव्हर्नमेंट, जिल्हा परिषद, सेल्फ फंडेड, कंटोन्मेंट बोर्ड, म्युनिसिपल कॉर्पोरेशन वगैरे यापैकी कोणता पर्याय आहे तो योग्य पर्याय सिलेक्ट करा. शाळेचा प्रवर्ग प्रायमरी, अप्पर प्रायमरी, सेकंडरी यापैकी योग्य सिलेक्ट करा. सर्वात खालचा आणि वरचा वर्ग या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. या शाळेला मान्यता कोणत्या दिनांकास मिळाली तो दिनांक या ठिकाणी सिलेक्ट करायचा. 26/3/1962. तर आपण याप्रमाणे या शाळेचं जी कोणत्या योजनेअंतर्गत सुरू झाली तर ती योजना या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. हा भाग सिलेक्ट केल्यानंतर अपडेट करायचा आहे. त्यानंतर शाळा मान्यता संदर्भातील तपशील आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे. तर आपल्याला प्राथमिक शाळा मान्यता दिनांक जो 26 मार्च आहे तो आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. येथे माध्यमिक शाळा असेल तर तो दिनांक भरायचा आहे. उच्च माध्यमिक शाळा असेल तर तो दिनांक या ठिकाणी भरायचा आहे. आणि जे दिनांक आपल्याला मान्यतेसाठी मिळालेले आहेत ते या कॉलममध्ये भरा. आणि त्या मान्यतेच्या दिनांकाचे जे आदेश क्रमांक आहेत ते या कॉलममध्ये भरा. आणि या ठिकाणी ही माहिती आपण अपडेट केल्यास पायाभूत मधला तिसरा प्रकार आहे शाळेचा प्रकार. तर हा शाळेचा प्रकार कोणता आहे? विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी शाळा आहे का? जर असेल तर होय या बटनावरती क्लिक करा. नसेल तर नाही. विशेष गरजा असलेली मुलं म्हणजे CWSN मधली तर त्यासाठी स्पेशल ही शाळा आहे का? असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा. शाळेचा प्रकार कोणता आहे? मुले मुली सत्र आहे का? रात्रशाळा आहे का? प्राथमिक स्तराकरता निवास सुविधा आहे का? उच्च प्राथमिक करता निवास सुविधा आहे का? तर निवास सुविधेविषयी या बाबी आहेत त्या योग्य प्रकारे भरा. या ठिकाणी निवास शाळा आपण नाही म्हटल्यानंतर या ठिकाणी प्रकार आपल्याला सिलेक्ट होणार नाही. अल्पसंख्याक प्रकार कोणता आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करा. आणि शाळेला भागशाळा असेल तर होय या बटनावरती क्लिक करा. नसेल तर नाही या बटनावरती क्लिक करून अपडेट करा. आपल्याला कोणतीही शंका असेल तर या ठिकाणी हेल्प नावाचं एक बटन आहे. हे हेल्प बटन तुम्ही ज्यावेळी क्लिक कराल त्यावेळी तुम्हाला वेगळी विंडो ओपन झालेली दिसेल आणि या ठिकाणी त्या संदर्भातील सुद्धा माहिती आपल्याला वाचता येईल. या पायाभूत सुविधामधला श्रेणीकरण आणि संलग्नता हा चौथा प्रकार. या प्रकारामध्ये श्रेणीकरण भरावयाचे आहे. ग्रामविकास विभागाच्या निर्णयाप्रमाणे शाळा मूल्यांकन श्रेणी कोणती आहे ती सिलेक्ट करा. आता ही 1 ते 4 पर्यंतची शाळा असल्यामुळे माध्यमिक बोर्डाचा प्रकार इथं सिलेक्ट होणार नाही किंवा त्याचा संलग्न क्रमांक सुद्धा आपल्याला टाकण्याची काही गरज नाही. उच्च माध्यमिक शाळेचा बोर्ड प्रकार जो असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करा. 12वी मंडळ संलग्न क्रमांक टाका. अभ्यासक्रम शिकवला जातो तो बोर्ड कोणता बोर्ड आहे? आपल्या या ठिकाणी स्टेट बोर्ड, CIE, IGCSE, CBSE यापैकी योग्य तो प्रकार सिलेक्ट करा. शाळेत पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम सुविधा असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही या बटनावरती क्लिक करा. आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शन समुपदेशन करत असाल तर होय या बटनावरती क्लिक करा. नाहीतर नाही या बटनावरती क्लिक करून ही माहिती अपडेट करा. शिकवण्याच्या माध्यमामधला येथे या शाळेमध्ये किती माध्यमामध्ये शिकवलं जातं? तर प्राथमिकमध्ये या शाळेमध्ये एकच माध्यमामध्ये शिकवलं जातं. वरच्या टॅबमध्ये आपण मराठी हा भाषा माध्यम निवडलेला आहे, त्यामुळे खालच्या टॅबमध्ये मराठी हा भाषा माध्यम पुन्हा निवडण्याची गरज नाही. इथे माध्यमिक विभाग जर असेल तर त्याच्या योग्य त्या भाषा शिकवण्याच्या योग्य त्या भाषा सिलेक्ट करा. उच्च माध्यमिक मधल्या योग्य त्या भाषा सिलेक्ट करा. विद्यार्थ्यांची या शाळेमध्ये जी बोलण्याची मातृभाषा आहे यामध्ये प्राथमिक स्तरावर ज्या त्या प्रमाण भाषेत मातृभाषेतून बोलले जाते का? जात असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही या बटनावरती क्लिक करा. प्राथमिक स्तरावर शिकवण्यात येणाऱ्या ज्या भाषा आहेत या भाषा आपल्याला या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. या भाषांची निवड UDIS मधून ऑटोमॅटिक झालेली आहे. यामध्ये काही करेक्शन असतील तर ते योग्य ते सिलेक्ट करा.
आणि अपडेट या बटनावरती क्लिक करा. पायाभूत सुविधेमधला पुढचा भाग आहे पत्ता. तर पत्त्यामध्ये शाळेचा पत्ता योग्य प्रकारे आपल्याला भरायचा आहे. या ठिकाणी आपल्या पाठीमागील वर्षाच्या UDIS प्रमाणे या ठिकाणी भाग सिलेक्ट केलेला आहे. जो भाग पाठीमागील UDIS प्रमाणे येत नसेल तर तो भाग योग्य तो सिलेक्ट करा. वस्ती लागू असेल तर लिहा, नसेल तर नाही. महत्वाची जवळपासची खूण इथं भरायची आहे, जेणेकरून आपल्याला तो ट्रॅक करता येईल. जवळचं पोलीस ठाणे किंवा पोलीस चौकी जी आहे ती शाळेचा ईमेल ID भरावयाचा आहे. शाळेचा ईमेल ID हा स्मॉल लेटरमध्ये असावा. शाळेला संकेतस्थळ जर असेल तर ते संकेतस्थळ योग्य प्रकारे टाका. संकेतस्थळ याचा अर्थ वेबसाईट ॲड्रेस किंवा ब्लॉग ॲड्रेस तो योग्य तो प्रकारे भरा आणि हा भाग टाकल्यानंतर अपडेट या बटनावरती क्लिक करा. कॅटेगरी, टाईप ऑफ स्कूल, ग्रॅज्युएशन, मीडियम आणि इन्स्ट्रक्शन्स ह्या स्क्रीन पहिल्यांदा फायनलाइज करा. मगच तुम्हाला हा डाटा सेव्ह करता येईल, अन्यथा सेव्ह करता येणार नाही. तर आपण हा डाटा योग्य प्रकारे भरलेला आहे याची खात्री केल्यानंतर मगच आपण फायनलाइज करायचा आहे. आणि हा फायनलाइज केल्यानंतर हा पत्ता, हा विभाग किंवा हा टॅब आपल्याला योग्य प्रकारे अपडेट करता येईल. आता आपण या ठिकाणी सर्व माहिती फायनलाइज करत आहोत. ह्या सर्व माहित्या फायनलाइज झाल्यानंतर आपल्याला डाटा इज फायनलाइज्ड असा भाग दिसून येईल. डाटा फायनलाइज्ड झाल्यानंतर आपल्याला हिरव्या रंगाचे सर्व टॅब दिसून येतील. आता हा जो भाग आहे तो आपण अपडेटेड केलेला आहे. हा अपडेटेड भाग आपण आता फायनलाइज करणार आहोत. त्यावेळी आपण भरलेली माहिती योग्य प्रकारे आहे. ही माहिती आता फायनलाइज करत आहोत. या ठिकाणी डू यू रिअली वॉन्ट टू फायनलाइज असा मेसेज देत आहे. तर खरंच तुम्हाला हा फायनलाइज करायचा आहे का? तर ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर येथे डाटा इज फायनलाइज्ड असा आपल्याला मेसेज आलेला दिसून येईल. तर मगाशी पाहिल्याप्रमाणे आपल्याला हे फायनलाइज केल्याशिवाय आपल्याला पत्ता हा प्रकार अपडेट करू देत नव्हतं. तर आपण पाठीमागील भाग हा फायनलाइज केल्यामुळे येथे डाटा अपडेट झालेला आहे. तर हा डाटा जर योग्य असेल तर हा डाटा लगेच फायनलाइज करायलाही काही हरकत नाही. पुढचा प्रकार आहे संपर्काचा तपशील. हा डाटा बरोबर आहे, त्यामुळे हा डाटा मी अपडेट करत आहे. किंवा यामध्ये काही डाऊट्स असतील किंवा बदल करायची काही शक्यता असेल तर हा डाटा अपडेट करून तसाच ठेवा तरीही चालेल. नंतर तुम्ही हा डाटा फायनलाइज करू शकता. आता स्थान या टॅबमध्ये आपल्याला या शाळेचे स्थान गुगल मॅपवरती दाखवायचे आहे. अक्षांश रेखांश व्यवस्थित टाकलेले असेल तर या ठिकाणी आपल्याला त्याचं योग्य तो व्ह्यू ऑन मॅप यावरती दिसेल. आपण या ठिकाणी अक्षांश किंवा रेखांशमध्ये काही भरू शकत नाही. व्ह्यू ऑन मॅपवरती ज्यावेळी तुम्ही क्लिक कराल त्यावेळी या शाळेचा आपल्याला योग्य तो मॅप दिसून येईल. हा योग्य तो मॅप असेल तर तसाच राहू द्या, नसेल तर त्याची बदलण्याची प्रोसेस आपल्या वरिष्ठांकडून जाणून घ्या किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचेही आपण योग्य त्या प्रकारे विश्लेषण करू. आपण भरलेला भाग हा योग्य तो भरलेला आहे याची योग्य प्रकारे खात्री करा आणि हा डाटा अपडेट करा. या शाळेमध्ये जर सेमी इंग्रजी हा प्रकार असेल तर होय या बटनावरती क्लिक करा, नसेल तर नाही या बटनावरती क्लिक करा. जर तुम्ही होय क्लिक केला तर ही शाळा 1ली ते 4थी पर्यंतची आहे. तर या ठिकाणी आपल्याला 1 ते 4 टॅब उघडे दिसून येतील. जर नाही यावरती क्लिक केला सगळे टॅब आपल्याला क्लोज दिसतील. हा भाग अपडेट करा.